11th ॲडमिशन 2026-27 कॅपराऊंडमध्ये ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले होते त्यांच्यासाठी आज शेवटची डेट आहे आणि 6 वाजेपर्यंतच तुम्ही तुमची जी ॲडमिशन आहे ही कॉलेजला जाऊन कन्फर्म करू शकता. त्यानंतर तुम्हाला चान्स मिळणार नाही आहे. त्यानंतर आता जो राऊंड 2 सुरू होणार आहे त्यामध्ये विद्यार्थी कॉलेजचे कट ऑफ चेक करू शकतात. त्यांना जेही कॉलेजेस आता ॲड करावे लागेल त्या कॉलेजचे कट ऑफ चेक करा. तुम्हाला सायन्स घ्यायचा आहे सायन्सचा चेक करा, आर्ट घ्यायचा आहे आर्टचा चेक करा, कॉमर्सवाले कॉमर्सचा चेक करतील. ठीक आहे. कशा प्रकारे चेक करायचा तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ बघा. आपण लास्ट व्हिडिओ कट ऑफबद्दल दिलेला होता. तर विद्यार्थ्यांकडून कमेंट्स येत आहे की सर आमचा नंबर राऊंड 1मध्ये लागलेला होता. ठीक आहे. राऊंड 1मध्ये नंबर लागला तर आम्हाला प्रवेश घ्यायचा नाही आहे तर आम्हाला ऑनलाईन काही करायचं आहे का. पॉईंट लक्षात असू द्या. ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांना ऑनलाईनमध्ये काही संमती वगैरे किंवा ऑनलाईनमध्ये काही ऑप्शन किंवा फ्रीज वगैरे अशा प्रकारे काही करून ठेवायचं आहे का. तर बघू शकता राऊंड 1मध्ये ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहे त्या विद्यार्थ्यांना जर प्रवेश घ्यायचा असेल तर ते विद्यार्थी ऑनलाईन आपली जीही ॲडमिशन प्रोसेस आहे कंप्लीट करू शकतात किंवा तुम्ही डायरेक्टली कॉलेजला जाऊन सुद्धा तुमची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करू शकता. क्लिअर. आणि ज्यांनाही प्रवेश घ्यायचा नाही आहे त्यांनी काहीही करू नका. ठीक आहे. कोणतंही ऑप्शन किंवा प्रोसीड फॉर ॲडमिशन वगैरे काहीही करायची गरज नाही आहे. कारण जर तुम्ही असं काही करून ठेवलं तर जो राऊंड 2 होणार आहे तुमचा त्यामध्ये तुम्हाला जे हे ऑप्शन आहे कॉलेजचे हे येणार नाही. ठीक आहे. क्लिअर आहे. ॲडमिशन पाहिजे असेल तर प्रोसीड फॉर ॲडमिशनला क्लिक करून लेटर डाउनलोड करून डायरेक्टली कॉलेजला जा. जर प्रवेश घ्यायचा नसेल तर काहीच करायचं नाही ऑनलाईनमध्ये. फक्त वेट करा. राऊंड 2 जेव्हा सुरू होणार त्यामध्ये तुम्ही जो तुमचा पार्ट 1 आहे ज्यामध्ये तुम्ही माहिती एडिट करू शकता, पार्ट 2 ज्यामध्ये तुम्ही कॉलेजेस टाकू शकता, दोन्ही फॉर्म तुम्हाला ओपन करून देण्यात येणार. त्यामध्ये जशा आपण व्हिडिओ देऊ तुम्हाला त्या प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म जे आहे हे फिलअप करू शकता. ठीक आहे. तर आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत राऊंड 1 वाल्यांनी आपली प्रोसेस कंप्लीट करा जर प्रवेश घ्यायचा असेल तर. आणि राऊंड 2 वाले विद्यार्थी ज्यांनाही राऊंड 2 भरायचा आहे राऊंड 1मध्ये नंबर लागलेला असो किंवा राऊंड 1मध्ये नंबर लागलेला नसो. ठीक आहे. जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा नाही आहे तर तुम्ही काहीही करायची गरज नाही आहे. ते कॉलेज सोडून द्या. डायरेक्टली तुम्ही परत राऊंड 2मध्ये फॉर्म भरा. त्यामध्ये तुम्ही जे तुम्हाला कॉलेज पाहिजे ते टाकू शकता. स्ट्रीमसुद्धा चेंज करू शकता. ठीक आहे. आणि ज्यांचे नंबर लागले नाही त्यांनीसुद्धा काही करायची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टली राऊंड 2 भरा. आणि ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले नाही आहेत ते विद्यार्थीसुद्धा राऊंड 2चा फॉर्म भरा. क्लिअर. अशा प्रकारे ही अपडेट होती. भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आहे की सर आमचा नंबर लागलेला आहे आम्हाला ऑनलाईन काही करायचं आहे का. काही करायचं नाही आहे. ते कॉलेज मिळालेलं आहे. ते कॉलेज आता निघून जाणार तुमच्यापासून आणि पुढील राऊंडसाठी ते परत कॉलेज तुम्हीसुद्धा टाकू शकता. बाकीचे विद्यार्थीसुद्धा तुमच्या फॉर्ममध्ये ॲड करू शकतात म्हणजे स्वतःच्या फॉर्ममध्ये. क्लिअर. आणि राहिला प्रश्न नवीन रजिस्ट्रेशनचा तर आपल्याला नवीन रजिस्ट्रेशनचा ऑप्शनसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि आपण जो लास्ट व्हिडिओ दिलेला होता की 5 किंवा 6 तारखेला आपल्याला राऊंड 2चा टाईम टेबल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. क्लिअर. तर आता ज्यांनाही आज ॲडमिशन घ्यायची आहे प्रवेश घेऊन घ्या. लास्ट डेट आहे. आणि जी आता पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.